नमस्कार. जय महाराष्ट्र. आयरेसर यूट्यूब चॅनल चालू करून बरेच दिवस झाले. अ, अंदाजे तरी 6-7 महिने झाले असतील. पण ह्या चॅनलने एक खूप मात्र आकांक्षा जोपासली आहे. जसे की ह्या चॅनलमुळे जनता क्लासेस उदयास आले. कारणामुळे, विशिष्ट कारणामुळे आहे ना, जनता क्लासेस बंद करावे लागले. भरपूर काही प्रॉब्लेम्स होते. फायनान्शियल असेल, त्याच्यानंतर थोडंफार सामाजिक असेल, घरगुती कारणं असतील. खूप कारणांमुळे मला ते क्लासेस बंद करावे लागले. त्याच्यानंतर हा प्रदीर्घ कालावधी जो आहे तो माझ्याकडून या यूट्यूब चॅनलला मला सपोर्ट देता आला नाही, व्हिडिओज देता आले नाही. म्हणून असं थोडं एक स्पेस दिल्यानंतर मला थोडा टाइम भेटला. त्याच्यानंतर थोडं मी चिंतन केलं. आता एका इंटरनॅशनल स्कूलवरती टीचर म्हणून जॉब करतोय. त्याच्यानंतर विचार केला इंटरनॅशनल स्कूलमध्ये जॉब करतोय. थोडंफार आपल्याकडून जर सेल्फ नेशनसाठी काहीतरी देता आलं, आपल्या नेशनला, आपल्या भारताला काहीतरी देता आलं तर खूप मोलाचं योगदान असेल. आपल्या भारताचे एक इंटेलेक्च्युअल लीडर म्हणून ज्यांना आपण ओळखतो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांनी पण सांगितलं होतं, जर देशाची सेवा करायची असेल ना तर फक्त काय करायचं की जर आपण शिक्षित आहात तर तुम्ही असे कोणीतरी व्यक्ती पहा ज्यांना लिहिता वाचता येत नाही, आणि त्यांना लिहिता वाचता येईल असं त्यांना शिकवा. तेवढं पण काम केलं, त्यांना साक्षर केलं तरी ही देशासाठी सगळ्यात मोठी एक नाही का ऋण फेड असते. एक कोणत्या तरी कामाची ऋण फेड केलेली असते. तर असं काहीतरी करण्याचा माझा पण जो उद्देश आहे तो मी साध्य करण्याचा प्रयत्न करणारच आहे. लवकरच मी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बॅच चालवणार आहे. त्यामध्ये सहसा करून विज्ञान आणि गणित हे 2 विषय मी कंटिन्यू करणार आहे. बेसिकली हे 2 विषय भविष्यरित्या पाहता एवढे महत्वाचे आहे. हे दोन्ही विषय आहे ना, मेडिकल फील्ड असो किंवा इंजिनिअरिंग फील्ड असो, त्याचा एक बेस, त्याचा एक पाया बनणार आहे. त्यामुळे मी माझ्या लेवलला मी परिपूर्ण प्रयत्न करेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या 2 विषयामध्ये बहुगुण भेटतील, बहुगुण प्राप्त होतील त्यांना, असं बनवण्याचं काम करणार आहे. आणि इथून पुढं मी सहसा करून रेग्युलर व्हिडिओज टाकत राहणार या चॅनलवरती. तर तसं या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भविष्यामध्ये जे पण व्हिडिओज येतील ते मिस व्हायला नको, त्याच्यासाठी नोटिफिकेशन बेल पण चालू करा. आणि माफ करा हा जो कालावधी तुम्हाला वंचित राहावा लागला, मला पण वंचित राहावं लागला. आपण एकमेकांशी जुळलेलो नव्हतो त्या कालावधीमध्ये. पण इथून पुढे मी 100% ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करेलच. जय हिंद, जय महाराष्ट्र.